नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारची ट्रॅक्टर अनुदान योजना 2024बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2024मध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेमध्ये खूप काही बदल केलेले, ते डॉक्युमेंटेशनमध्ये असो, प्रोसेसमध्ये असो, त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन इन्फोटेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ. मित्रांनो, महाराष्ट्र सरकार ट्रॅक्टरवरती अनुदान देतं आणि ते व्हेरिएबल करतं. प्रत्येक कास्ट वाईज व्हेरिएबल असतं की या कास्टला इतकं असेल, OBC कास्टला एवढं असेल आणि ST NT कास्टला एवढं असेल. म्हणजे जातीनिहाय प्रवर्गासाठी वेगवेगळं अनुदान हे महाराष्ट्र सरकार ट्रॅक्टरवरती देत आहेत. त्यात मिनी ट्रॅक्टरवरती 90% अनुदान असतं आणि जे मोठं ट्रॅक्टर असतं त्याला 100% अनुदान महाराष्ट्र सरकार देत असतं. तर महाराष्ट्र सरकारने महा-DBT पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी चालू केलेलं आहे, अशाच नवनवीन स्कीमांसाठी, जे की एक युनिक पोर्टल आहे. या पोर्टलवर जेवढेही फार्मर स्कीम असतात तेवढ्या महाराष्ट्र सरकारने अवेलेबल करून दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं फसवणूक नको व्हायला म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्व स्कीम महा-DBT फार्मर पोर्टलवरच अवेलेबल करून दिलेल्या आहेत. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या सर्व योजनांसाठी एकच अर्जाद्वारे लाभ घेता यावा यासाठी सरकारने DBT महा फार्मर पोर्टल चालू केलेलं आहे, जे की या अर्जाद्वारे तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये जी ट्रॅक्टर अनुदान योजना आहे ती आपण पाहूया. आपण जर महा-DBT पोर्टलवरती अर्ज केला असेल तर त्यावरती तुम्हाला ट्रॅक्टरसाठी 1,25,000 ते मिनी ट्रॅक्टरसाठी 90,000 रुपयेपर्यंत तुम्हाला हे अनुदान मिळू शकतं. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी तसेच अनुसूचित आणि जाती समाजासाठी हे व्हेरिएबल करू शकतं, म्हणजे वेगवेगळे राहू शकतं. अर्ज केल्यानंतर ज्या वेळेस आपली नावं निवड होईल तेव्हा आपल्याला SMS द्वारे हे कळवण्यात देखील येईल. कागदपत्रे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर संबंधित प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना 2024 अधिकारी कागदपत्रे तपासून तुम्हाला संमती देईल. ही पूर्वसंमती शेतकऱ्यांना पोर्टलवरती तुम्हाला दिसेल. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन ट्रॅकमध्ये दिसेल की या अधिकाऱ्यांनी तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेलं आहे आणि तुम्ही याच अनुदानासाठी पात्र ठरत आहात. तेही तुम्हाला पोर्टलवर दिसेल, तुम्ही वेळोवेळी चेक करू शकता. विहित कालावधीत बिल, डिलिव्हरी, चलन, बँक स्टेटमेंट, हमीपत्र आणि जी कागदपत्रे असतील ती तुम्हाला पोर्टलवर अपलोड करावी लागेल. त्यानंतर काही दिवसांमध्ये सर्व कागदपत्रे तपासून संबंधित अधिकारी ट्रॅक्टर पाहण्यासाठी येतील. ट्रॅक्टर पाहणी करून गेल्यानंतर थोड्या दिवसात अनुदान शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल. मित्रांनो, तुम्ही इथं पहिलं काय करायचं, तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर परचेस करायचं आहे. मग त्या ट्रॅक्टरचे परचेसचे जेवढी डॉक्युमेंट असतील, ते बिल असेल, हमीपत्र असो, ज्या स्टेटमेंट असो, हे सगळं तुम्हाला पोर्टलवर अपलोड करायचं आहे ट्रॅक्टर घेतल्यानंतर. त्यानंतर 1 या 1.5 महिन्याच्या कालावधीत संबंधित अधिकारी तुमचे डॉक्युमेंट्स पाहिल. त्यानंतर ट्रॅक्टर व्हेरीफाय करायला तो येईल. त्यानंतर जी अनुदानाची रक्कम राहील ती थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ट्रॅक्टरसाठी महा-DBT पोर्टलवर योजनेकरिता 80 ते 90% तसेच 100% अनुदान दिले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांची अशा बातम्या विश्वास ठेवू नये. बघा, शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे 90%, 80% असं अनुदान, 100% अनुदान हे महा-DBT पोर्टल माध्यमातून देत जाणार नाही. म्हणजे हे तुमची फसवणूक करत असतात काही लोक, म्हणून अशा बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. ट्रॅक्टर अनुदानाचे काही वैशिष्ट्ये आहेत. ट्रॅक्टर अनुदान योजनेची राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत ही ऑनलाईन पद्धत पूर्ण केली जाते. ती म्हणजे ट्रॅक्टरवरती जे अनुदान तुम्हाला तुमच्या बँक खात्यापर्यंत जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम पोहोचवणे, हा मोठा या योजनेचा वैशिष्ट्य आहे. ट्रॅक्टर अनुदान योजनेचे फायदे कोणते, तर या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. महिला शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्राथमिकता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व त्याची आर्थिक स्थिती चांगली होईल. या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर डॉक्युमेंट्स ऐकून घ्या. पुढीलपैकी डॉक्युमेंट्स लागतील ते म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, खरेदी करायचे उपकरणाचे कोटेशन, म्हणजे तुम्ही जे
जिथं जाणार शोरूमला तिथं तुम्ही कोटेशन काढू शकता. त्यानंतर ट्रॅक्टर अनुदान योजनेचे कागदपत्रे 7/12 उतारा. ट्रॅक्टर अनुदान योजनेचे कागदपत्रे म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेल्या जे तुम्ही महा-डी-बी-टीवर रजिस्ट्रेशन करणार तेव्हा तिथे तुम्हाला काहीतरी प्रिंटआउट येतील, ते प्रिंटआउट तुम्ही सोबत बाळगायचे आहेत. त्यानंतर 7/12 उतारा, 8 उतारा, संमतीपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र. तुम्ही जरी मागासवर्गीय जातीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर स्वयं घोषणापत्र आणि अर्जदाराचा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दाखला तुम्हाला लागणार आहे. आणि अर्ज कोणत्याच वेबसाईटवर करायचा आहे तर महा-डी-बी-टीची वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही अर्जही करू शकता. आता अर्ज करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन अशा प्रकारे एक विंडो तुमच्यासमोर उघडेल. तुम्ही स्वतःही करू शकता किंवा तुमच्या जवळच्या CSP म्हणजे जे आपले सरकार केंद्र असतं तिथे जाऊनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर कॉर्नरला येईल तुम्हाला रजिस्ट्रेशन. तिथे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फार्मर स्कीम असं ऑप्शन येईल. फार्मर स्कीमवर ऑप्शनवर क्लिक करून तिथं ट्रॅक्टरची स्कीम राहील, तिथं क्लिक करून सगळी माहिती भरून डॉक्युमेंट्स अपलोड करून त्यानंतर अर्जाचा प्रिंटआउट घेऊन तुम्ही तो अर्ज तुमच्याजवळ बाळगू शकता. अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन हे महा-डी-बी-टी पोर्टलवर करू शकता. अशा प्रकारे विंडो राहील, या विंडोला बघूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. मित्रांनो, जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.